प्रथम मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना, या मागणीला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यासाठी वेळ मागितलेला आहे। मी सुद्धा स्वतः मराठा आहे। मराठा आरक्षणाच्या यापूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये तन मन धन याने सुद्धा आम्ही सहभागी झालेले आहोत। केवळ राजकारणाकरता मराठा नेता आहे म्हणून मला मिरवायचं नाही आहे। आता या ठिकाणी ठाण्यातील काही पदाधिकारी, काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, काही उभाटाचे पदाधिकारी होते, या ठिकाणी आले आणि त्यांनी निवेदन दिलं की कुठलाही आमदार खासदार, कुठलेही राजकीय नेते आणि पदाधिकारी ठाण्यात फिरायचं नाही आणि ठाण्यामध्ये कार्यक्रम करायचे नाही। मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची आत्तापासून नाही पूर्वीपासूनची भूमिका आहे। जर तुम्ही म्हणत असाल की आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी ठाण्यात फिरायचं नाही, त्यात आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी यांची काय चूक आहे? प्रत्येक जण म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। काल परवा आमच्या ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार आहेत, ज्येष्ठ नेता आहेत ठाण्यामध्ये, ठाणा ग्रामीण भागातील किसन कथोरे साहेब यांच्या बाबतीत जो काही प्रकार केला याचा काही संबंध नाही, मराठा समाजाचाही काही संबंध नाही। अशा व्यक्तीने जाऊन त्यांच्याशी जो चुकीच्या पद्धतीने वागणूक केली, चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट केली, ते जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्त आले होते आणि त्यांचा अपमान केला, हे योग्य आहे का? कथोरे साहेब म्हणालेत का कधी की बाबा माझा मराठा आरक्षणाला विरोध आहे? ग्रामीण भागात काम करणारा हा जुना नेता, गेले कित्येक वर्ष ते आमदार आहेत, त्या माणसांचा तुम्ही अपमान करताय आणि तुम्हीच हे जे काही आता काही तथाकथित जे मराठा समाजाचे आमच्या ठाण्यातील लोक आहेत त्यांनी जे काही आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राजन विचारे मी पाहिले त्यांच्या व्यासपीठावर, त्यांच्या व्यासपीठावरती जितेंद्र आव्हाड ज्यांनी कायम मराठेशाही, हिंदुत्व या सगळ्याला कायम विरोध केलाय, ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं। मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमाला फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला। त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? मग राजकीय पदाधिकाऱ्यांनी पण फिरायचं नाही, ठाण्यात कार्यक्रम करायचं नाही, तुम्ही जे काही कार्यक्रम करता आहात दिवाळीच्या निमित्त तुमच्या प्रभागांमध्ये तुम्ही जे काही कार्यक्रम करणार आहात ते तुम्ही करणार आहात की नाही त्याचं उत्तर ते देऊ शकले नाही आहेत। तुमच्या पक्षामार्फत जे काही कार्यक्रम आहेत, दिवाळी पहाट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याला तुम्ही विरोध करणार आहात का? त्याला पण ते उत्तर देऊ शकले नाही आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत, सर्वजण, प्रत्येक जणाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, परंतु त्या मराठा आरक्षणाच्या नावावरती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काही जण प्रकार करत आहेत आणि काही जण स्वतःची राजकीय जे काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता मराठा या शब्दाचा जर वापर करत असतील, जुने काही हिशोब चुकते करायचे प्रयत्न करत असतील किंवा कोणाच्या हातातलं बाहुलं बनून या ठिकाणी राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करून कायदा आणि सुव्यवस्थेचं बिघडवण्याचं काम करत असतील तर मी त्यांना विनंती केली, असं करू नका। सर्वजण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, परंतु ठाण्यामध्ये वातावरण चांगलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लोकांना कार्यक्रम करू नका, असं करू नका। मग पहिलं प्रथम तुम्ही काय करताय? तुमचे कार्यक्रम तुम्ही रद्द केले का?
तुम्ही ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही पदाधिकारी आहात, राजकीय जोडे तुम्ही तिथे पहिलं राजकीय पक्षाच्या ह्याला नेत्याला तुम्ही सांगितलं का? हे काय चाललंय? हे अशा पद्धतीने मी त्यांना फक्त प्रश्न विचारला की जर आमदार खासदारांना विरोध असेल तर तुमच्या व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे, याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. नाही आमचं नंतर ठरलं असं नसतं. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. तुम्ही मराठा आरक्षणाच्या नावाने आम्हाला पत्र देऊन आलात म्हणजे तुम्हीच मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत असं नाही. आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. मराठा आरक्षण द्यायला पाहिजे हे आजही आमचं मत आहे आणि पुढेही राहणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीनेच सांगितलेलं आहे. आता माननीय मुख्यमंत्री ठाणे शहरात राहतात, त्यांना भेटण्याकरता आमदार येणार, खासदार येणार, मंत्री येतात, म्हणून तुम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार का? मग प्रथम तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही पहिलं तुमच्या आमदार खासदारांना काळे झेंडे दाखवा ना. केवळ कोणाला विरोध करायचा आहे म्हणून मराठा या शब्दाचा जर तुम्ही आधार घेत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही प्रथम तुमच्या प्रभागामध्ये घेतलेले कार्यक्रम रद्द करा आणि मग लोकांना सांगा कार्यक्रम घेऊ नका म्हणून. सर पक्षाच्या बाजूने काय आता भूमिका असणार आहे, कारण शिवसेना पक्ष म्हणून तुमच्याकडे हे जे आता लेटर आहे ते देण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे. मुळात जे मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने जे काही आहेत आंदोलनं म्हणतात त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुद्द शरद पवार साहेब यांनी सुद्धा ही भूमिका मांडली का की मनोज जरांगे यांच्या मागणीशी मी ठाम आहे. मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठा आरक्षण उद्याच्या उद्या द्यावं, ही भूमिका त्यांनी मांडली का? पहिले प्रथम बोललो त्याला तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विचारा ना. मनोज जरांगे साहेबांच्या भूमिकेशी शरद पवार साहेब सहमत आहेत का? पहिले त्यांना जाहीर करायला सांगा. अरे एकीकडे आमदार खासदारांना तुम्ही आमच्या विरोध करणार आणि त्याच व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारांना घेऊन बसणार असाल तर ही दुटप्पी भूमिका कशाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.